मी आपल्या सर्वांच्या वतीनं रोहन सरांचं खूप खूप अभिनंदन करतो. मी मालवणला, हरिहरला, श्रीवर्धनला बरेचदा गेलोय, पण इतका सुंदर श्रीवर्धन मला दिसलाच नाही. मी स्वतःला विचारत होतो, यार तू तर गेलास, तू हे तर पाहिलंच नाही, हे तर पाहिलंच नाही. मी स्वतःला विचारत होतो. मित्रा, खूप खूप छान, खूप सुंदर छायाचित्रण. आणि मला तो पिक्चर बघताना माझं ते 90s म्हणतात ना, एवढं 90s, 30, 14, 16 ते 90s इयर्स ते आठवत होते की आपण शाळेत असताना नेमकं असंच होतो. मी यवतमाळात आहे मित्रांनो. यवतमाळात तर समुद्र किंवा असे तळामाळाची झाडं नाही, किंवा तुम्ही जे दाखवली विहीर वगैरे, पण अशाच विहिरीत आम्ही डालड्याचा डब्बा पाठीला बांधून पोहायला शिकलो. मला तो प्रसंग पण आठवला. तेव्हा डालड्याचा डब्बा चालायचा, तुम्ही आता डबकी बांधली. तेव्हा तुमच्या पोटाला कोणी हात लावला? सर कसं आहे, आता हा पिक्चर आहे आणि ज्या वयात आजपासून 40 वर्षापूर्वीची गोष्ट बोलताय सर, 40 नाही 50, म्हणजे 45 वर्षापूर्वीची वगैरे, तेव्हा असं मुलांचं मुलींचं सोबत पॉसिबलच नव्हतं तेव्हा. तर आता पण तसंच आहे कल्चर, थोडं बदललंय समजा. पण तेव्हा तर आम्हाला शाळेत एखादी मुलगी बोलली ना, खूप काहीतरी वाटायचं, अरे बापरे ती माझ्याशी बोलली. आज मुलांची मैत्री सुद्धा असते आहे ना. सर खूप खूप धन्यवाद, खूप छान, थँक्यू.